जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन प्रेमींची खेड तालुका पर्यटन विकास संघाची मुहूर्तमेढ। पर्यटन दिनानिमित्ताने निसर्ग संपदा, कृषी पर्यटन आणि लुप्त पावलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील अनमोल ठेवा जगासमोर येणार। ऐतिहासिक वारसा स्थळ, गड किल्ल्यांचे जतन आणि पर्यटन विकासासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पर्यटन विकास घडवण्याची पर्यटक आणि हौशी ट्रॅकर्सची धडपड। खेड तालुक्याची पर्यटन वाढीसाठी नवी वज्रमूठ, सर्व स्तरातून होते कौतुक। स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या द्वारे राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ शहर जोडी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ। आळंदी नगर परिषद आणि पिंपरी चिंचवड महापालिका स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत एक नाविन्यपूर्ण उपक्रम। देशातील शहरी भागातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात क्रांतिकारी सुधारणा घडवण्यासाठी एक पाऊल। या उपक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका आणि आळंदी नगर परिषद यांच्यात औपचारिक सामंजस्य करार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते BSNLच्या स्वदेशी निर्मित 4G सेवेचे येरवडा येथे लोकार्पण। BSNLच्या स्वदेशी 4G सेवेमुळे महाराष्ट्र शासनाच्या 1100 ऑनलाईन सेवा गावागावात मिळण्यात मदत होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भारती एअरटेलचे संस्थापक अध्यक्ष सुनील मित्तल, खासदार मेधा कुलकर्णी, BSNLचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार, दूरसंचार विभागाचे विशेष महासंचालक RK गोयल आदींची उपस्थिती। राज्यात नवीन 9030 4G टॉवर्सच्या माध्यमातून लाखो लोकांना मिळणार सेवा। स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4G विकसित करणारा भारत जगातला 5वा देश ठरला। अधिक पैसे मिळवण्याच्या उद्देशाने केळगाव येथील जमीन गट क्रमांक 188, 189 आणि 220 मधील क्षेत्र 2 वेगवेगळ्या व्यक्तींना खरेदी खताद्वारे विकल्याचा प्रकार उघड। आळंदी पोलीस ठाण्यात जमिनीच्या व्यवहारासंदर्भात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल। 48 वर्षीय बांधकाम व्यावसायिक महिलेची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद। मूळ जमीन मालकासह 12 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद। आळंदी येथील FD गारमेंट्स दुकानामध्ये अन्य कंपन्यांचे टी-शर्ट विक्रीसाठी ठेवून मालकाच्या स्वामित्वाला धक्का। परवानगीशिवाय अन्य उत्पादनाचा 2.25 लाखाचा माल विक्रीसाठी ठेवल्याचंही उघड। आळंदी पोलीस ठाण्यात दिलीप सुरेश राठोड याच्यावर गुन्हा दाखल। नीरज कुमार सानोप नरेंद्र सिंग यांची फिर्याद। पुणे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचा मुलींचा संघ प्रथम। स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 39 संघांचा सहभाग। शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील पोपटराव गावडे माध्यमिक विद्यालयात पुणे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न। अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड। वैष्णवी तिगडे, समीक्षा देवाडे, श्रावणी इंगवले, श्रावणी गाडे, वेदांती गुट्टे, कार्तिकी नरवडे, श्रावणी गावडे, वैष्णवी पवळे, दिव्या सातकर, निविता बोगटी, सोनाक्षी गलांडे, पूर्वा कोरडे यांचा विजयी संघात सहभाग। विद्यालयातील क्रीडा शिक्षक नितीन वरकड, वर्षा गुट्टे, अशोक सांडवर, दीपक चव्हाण यांचे खेळाडूंना मार्गदर्शन। प्राचार्य संध्या कांबळे यांची माहिती। महात्मा गांधी विद्यालयात महाभोंडला। राजगुरुनगर शहरातील नवदुर्गांचा केला सन्मान। महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय राजगुरुनगर येथे नवरात्री निमित्त महाभोंडल्याचे आयोजन। महाभोंडल्याच्या आयोजनामध्ये पारंपरिक भोंडला गीत, फेर, फुगडीच्या खेळांचा विद्यार्थिनींनी घेतला आनंद। विद्यालयातील इयत्ता 5वी ते 10वी मधील 1000 विद्यार्थिनी सहभागी। विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या राजगुरुनगर शहरातील मोहिनी सांडबोर, संजीवनी मिसाळ, शुभांगी बल्लाळ, सपना राठोड, धनश्री ढवळे, हिना कुंभार, मयुरी भवारी आणि यशोदा तिगडे या नवदुर्गांचा सन्मान। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडल निहाय पाऊस।
आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.